डिस्क्लेमर. नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर. वैभव नाईक M.Com, B.Ed आणि JAIIB आहेत, मात्र सेबी नोंदणीकृत नाही. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही. स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या. या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये. कंपनी 1 जानेवारी 2026 पासून जनरल शिपमेंटच्या किंमतींमध्ये वाढ करणार आहे. कंपनीच्या मते सरासरी शिपमेंटच्या किंमती 9% पासून 12% वाढतील, ज्यामध्ये उत्पादन आणि ग्राहकाच्या शिपिंग प्रोफाईलनुसार फरक असेल. ब्ल्यू डार्टने सांगितले की हा वार्षिक किंमत आढावा ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आणि शाश्वत पर्यावरण प्रणालीला चालना देण्यासाठी केला जातो. कंपनीने पर्यटन मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे भारतातील डेस्टिनेशन एक्सपिरियन्स अधिक चांगला होईल. एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने सांगितले की थॉमस कुक इंडिया लिमिटेडने भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ टुरिझम (MoT) सोबत एक करार केला आहे. या उपक्रमाचा उद्देश भारताच्या पर्यटन क्षेत्राला आधुनिक व आकर्षक करण्यासाठी धोरणात्मक विकास करणे हा आहे. सोमवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 2.47% वाढीसह 158.71 रुपयांवर बंद झाला. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला विशाखापट्टणम पोर्ट अथॉरिटीकडून वर्कऑर्डर प्राप्त झाला आहे. हा वर्कऑर्डर सुमारे 37.54 कोटींचा आहे. हा ऑर्डर कंपनीच्या पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी सेवांना अधिक बळकट करेल. कंपनीचा शेअर 1.81% वाढीसह 371.10 रुपयांवर बंद झाला. कंपनीने महाजेनको सोबत 105.60 बिलियन (10,560 कोटी) च्या निधीपुरवठा करारावर स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत नागपूर येथील कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये 660 मेगावॉट सुपरक्रिटिकल विस्तार प्रकल्पासाठी वित्तपुरवठा केला जाणार आहे. कंपनीने सांगितले की महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड महाजेनको सोबत कोराडी TPSमध्ये या प्रकल्पासाठी कर्ज करार लोन अग्रीमेंट करण्यात आला आहे. कंपनीने आपली पूर्ण मालकी असलेली सहाय्यक कंपनी डिक्सन इलेक्ट्रोकॉर्प समाविष्ट केली आहे. कंपनीने सांगितले की डिक्सन इलेक्ट्रोकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड ही डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे. नवरत्न डिफेन्स PSUला 16 सप्टेंबर 2025 च्या मागील डिस्क्लोजरनंतर 1092 कोटी रुपयांचे अतिरिक्त ऑर्डर्स प्राप्त झाले आहेत. कंपनीला मिळालेल्या मोठ्या ऑर्डर्समध्ये EW सिस्टम अपग्रेड, डिफेन्स नेटवर्क अपग्रेड, टँक सब सिस्टीम्स, TR मॉड्यूल्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट, EVM, स्पेअर्स आणि सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. सोमवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 1.24% वाढीसह 400.80 रुपयांवर बंद झाला. कंपनीने आपली सहाय्यक कंपनी सॅम्पो रॉसनलू ही 13 ला 52.4 कोटींमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे. FY25 च्या एकत्रित महसुलात या सहाय्यक कंपनीचा वाटा फक्त 0.23% होता. कंपनीने सांगितले की महिंद्रा आणि महिंद्राने आज दुपारी 4 वाजता टेरा यटेरिम टेक्नॉलॉजी होल्डिंग अनॉनम सिर्केटिक टेरा सोबत शेअर परचेस ॲग्रीमेंट केला असून, त्यानुसार कंपनीने आपल्या पूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपनी सॅम्पो रॉसनलू मधील सर्व हिस्सेदारी 13 ला विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जगातील पहिली प्रीमियम वोडका टेरे इंडिया क्राफ्ट वोडका लॉन्च केली आहे, जी ॲमेथिस्ट क्रिस्टल्सद्वारे फिल्टर करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की राजस्थानमधील बेहारोर येथील टेरे डिस्टिलरीमध्ये ही हस्तनिर्मित वोडका ग्रेन टू ग्लास संकल्पनेतून पूर्णपणे विकसित करण्यात आली आहे. सोमवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 1.8% घसरून 1034.50 रुपयांवर बंद झाला. कंपनीला सेबीकडून प्रशासनिक चेतावणी जारी करण्यात आली आहे. ही चेतावणी कंपनीने ॲस्टेक लाइफसायन्सेसच्या अप्रत्यक्ष अधिग्रहणासंदर्भातील उशिरा केलेल्या डिस्क्लोजरमुळे देण्यात आली आहे. सेबीने सप्टेंबर 29 रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले की कंपनीने सेबी सबस्टॅन्शियल ॲक्विजिशन ऑफ शेअर्स अँड टेकओव्हर्स रेग्युलेशन्स 2011 अंतर्गत आवश्यक खुलासे वेळेवर केले नाहीत. कंपनीने सोमवारी सांगितले की तिच्या सहाय्यक कंपनी इन्नूर कोल टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडला GST अधिकारीकडून 96.58 कोटींच्या कर उल्लंघनांच्या आरोपांबाबत शो कॉज नोटीस जारी करण्यात आले आहे.